मी साईनाथ पॅलेस वाघोली तेथे जुलै 2014मध्ये फ्लॅटची खरेदी केली आणि त्याच्यानंतर ॲग्रीमेंट झाल्यानंतर 6 महिन्यांनी बिल्डरनी आम्हाला कमिट केलं होतं की आम्ही पोजेशन देऊ म्हणून. 6 महिन्यांनी म्हणजे किती काम झाले? 2015मध्ये. नाही, काम किती झालं तर जेव्हा तुम्ही ॲग्रीमेंट केलं तेव्हा 70% काम पूर्ण झालेलं होतं. ओके. आणि मग त्याच्यानंतर बिल्डरनी डिमांड लेटर्स दिले, त्यानुसार आम्ही त्यांना त्या पर्सेंटेजमध्ये कामाचे पैसे सगळे दिले आणि तेव्हापासून आम्ही वेट करतोय. 30% काम तसंच बाकी होतं. गेले 1.5 वर्ष झालं आम्ही वेट करतोय फ्लॅटचं पोजेशन मिळण्यासाठी. पण फ्लॅटचं काही पोजेशन आज 2016 जून आला, म्हणजे जवळपास 2 वर्षाचा कालावधी होत आला पूर्ण ॲग्रीमेंट होऊन. तेव्हापासून आमचे EMIs आत्तापर्यंत सुरू आहेत आणि EMI सुरू असताना साईड बाय साईड आम्हाला रेंट पण भरावा लागतो. स्वतःचं घर जोपर्यंत ताब्यात मिळत नाही तोपर्यंत रेंट तर भरावंच लागेल आम्हाला आणि प्लस EMI पण भरावं लागेल. जर बँकेचा EMI गेला नाही वेळेवर आणि रेंट जरी गेला नाही, दोन्हीतलं काहीतरी एक वेळेवरती द्यायलाच पाहिजे आम्हाला. आणि जर ते दिलं नाही, समजा बँकेचा EMI जर दिला नाही तर आमचं क्रेडिट रिपोर्ट खराब होऊ शकतो. क्रेडिट रिपोर्ट खराब झाला तर त्याला जबाबदार बिल्डर असणार, पण तो त्याचं म्हणजे पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी ही आमची राहणार आहे. तर ही गोष्ट चुकीची वाटते की क्रेडिट रिपोर्ट आमचा खराब होणार, कारणीभूत असणार बिल्डर. मग बिल्डरला काय त्याची शिक्षा? बिल्डरला काहीतरी त्याची शिक्षा पाहिजे की त्याचं पण क्रेडिट रिपोर्ट, क्रेडिट स्कोअर काहीतरी पाहिजे ना. नाहीतर मग आम्हाला क्रेडिटचं स्कोअरचा पुढं जर मला लोन करायचं आहे, मला हे फ्लॅट समजा काही कारणास्तव मी शिफ्ट झालो किंवा मला दुसरीकडे घ्यायचं आहे, तर मला दुसरी बँक लोन नाही देऊ शकणार ना जर माझं क्रेडिट रिपोर्ट खराब असेल तर. म्हणून माझी केविलो आणि धडपड चालणार आहे की एका बाजूला मला बँक मॅनेज करायचं, एका बाजूला रेंट मॅनेज करायचं. तर ही बिल्डरचा क्रेडिट रिपोर्ट कुणी ठेवावा असं वाटतं? बँकेने ठेवावा? ऑब्व्हियसली शासनाने ठेवावा, कारण बँक लोन देते. गव्हर्नमेंटनी कॉमन माणसांना रेग्युलर म्हणजे पेमेंट्स जावेत आणि सगळे आर्थिक व्यवहार सगळे व्यवस्थित व्हावेत म्हणून गव्हर्नमेंटनी जसं क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो तयार केला की आज कुणाचाही रिपोर्ट जर का पाहिजे असेल तर बँक लोन द्यायच्या आधी ते चेक करते. तसं कस्टमरनी सिबिल रिपोर्ट, तर तशा प्रकारे सेम बिल्डरचं पण काहीतरी क्रेडिट स्कोअर पाहिजे आणि त्यांच्यावरती पण असं कुठलं तरी एक असं ऑथॉरिटी पाहिजे की त्यांनी त्या दिलेल्या कमिटमेंट्स ज्या आहेत त्या वेळेत पूर्ण करतायत का नाही करतायत. जर ते कमिटमेंट्स पूर्ण नाही करत आहेत तर कस्टमरला होणारा त्रास हा इनडायरेक्टली बिल्डरला डायरेक्टली होणं गरजेचं आहे. कस्टमरला त्या ठिकाणी सॉफ्ट कॉर्नर मिळायला पाहिजे. बरोबर. आणि त्यासाठी गव्हर्नमेंटने इनिशिएटिव्ह 100% घ्यायलाच पाहिजे असं मला वाटतं. हे ग्राउंड लेवलचं म्हणजे अगदी एक सर्वसामान्य कस्टमर म्हणून मला असं वाटतं मनापासून. व्हेरी गुड पॉईंट.